नमस्कार. आज मी बनवत आहे गावठी कोंबडा आणि सुरणची भाजी. इथे मी घेतला आहे सुरण, गावठी कोंबडा, 2 कांदे, टोमॅटो, हिरवं वाटण, आपले सगळे मसाले, 2 अख्खे लसूण, कांदा मी मस्त बारीक कापून घेतला आहे. कांदा कापून झाल्यावर चूल पेटवली, त्याच्यावरती ठेवला आहे टोप, त्याच्यात टाकलं आहे तेल. तुम्हाला खडा मसाला पाहिजे असेल तर खडा मसाला टाकू शकता. एका साईडनं आपला भात शिजतो. मी कांदा टाकला आहे पहिला. कांदा मस्त गुलाबी झाल्यावरती त्याच्यात लगेच टाकायचं आपल्याला टोमॅटो टाकून झाल्यावरती टोमॅटो पण मस्त शिजवून घ्यायचा. मग त्याच्यात टाकते हिरवं वाटण. ह्याच्यात ते लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आलं. वाटण मस्त परतून घ्यायचं. वाटण परतून झाल्यावरती त्याच्यात आपण टाकतो आपले सगळे घरगुती मसाले. आम्ही थोडं तिखट खातो म्हणून मी 3 चमचे मसाला टाकला आहे. 1 चमचा हळद, 1.5 चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून झाल्यावरती सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे. मसाले मिक्स झाल्यावरती त्याच्यात टाकायचा आपल्याला हा गावठी कोंबडा पण मस्त मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. कोंबडा मिक्स करून झाल्यावरती त्याच्यात टाकायचं सुरण, आणि सुरण आपला वाड्यातून आपण फ्रेश खणून घेतला आहे. आणि आमच्याकडे ह्याला बोलतात गावठी बटाटा. तुमच्याकडे काय बोलतात मला नक्की कमेंट करून सांगा. सुरण पण मस्त मसाल्यात मिक्स करून घ्यायचा. सगळा मसाला एकजीव व्हायला पाहिजे. मग त्याच्यावर ठेवते मी ताटावर ठेवलं आहे पाणी. 15 मिनटासाठी वाफवायला ठेवायची भाजी. आता बघूया आपल्या भाजीला पाणी सुटलं आहे का. आधी मिक्स करून घ्यायची भाजी. मिक्स करून झाल्यावरती त्याच्यात टाकायचं आपल्याला 2 अख्खे लसूण. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता, नाही आवडत असतील तर नाही टाकले तरी चालेल. आणि आपलं ताटावर जे गरम पाणी झालेलं होतं तेच आपण भाजीत टाकायचं. आणि आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि आपली भाजी शिजायला ठेवूया. आता बघूया आपली भाजी शिजलं आहे का. वास तर खूप छान आला आहे. सुरण शिजला आहे का बघू. सुरण पण मस्त शिजला आहे, कोंबडा पण शिजला आहे. त्याच्यावर टाकूया कोथिंबीर आणि सगळ्यांना जेवायला दिलं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.